नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या बोधकथेचं नाव आहे परिश्रमाचा राजहंस. एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वाडवडिलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्याचा दिवस हा टवाळक्या करणं आणि हुक्का ओढत बाजेवर पडून राहणं यातच जात असे. त्याच्या या आळशीपणाचा फायदा त्याचे नोकर चाकर इमाने इतबारे घेत असत. त्याचे नातेवाईकही या आळशी स्वभावाला ओळखून होते व तेही त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत असत. त्याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्यात ते मशगूल होते. एकदा परगावाहून जमीनदाराचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला होता. त्याने हे सर्व नोकर चाकरांचे नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हे जमीनदाराच्या कानावर घातले, पण तो इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. शेवटी त्याने एक हुकुमी एक्का वापरला. तो त्या जमीनदाराला म्हणाला, मित्रा, मला असे एक संत महात्मा माहीत आहेत की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देऊ शकतील. फक्त तू त्यांच्या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसेच तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल. जमीनदाराला पैशांची हाव सुटली व तो संतांकडे जाण्यासाठी तयार झाला. संतांकडे जाऊन त्यांचे दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्यास सांगितल्यावर ते म्हणाले, तुझ्या शेतामध्ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो. त्याचे दर्शन तू घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्यापूर्वी तू ते पाहणे गरजेचे आहे. दुसऱ्याच दिवशी जमीनदार लोभाने का होईना पहाटे उठला आणि शेतात गेला. त्याला तेथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचं भरलेलं एक पोतं शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमीनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला आणि माफी मागू लागला. जमीनदार लवकर उठला असल्याने तो दूध पिण्यासाठी गोठ्यामध्ये गेला, तर तेथे अजून एक चकित करणारं दृश्य त्याला दिसलं. त्याचे नोकर हे दुधामध्ये पाणी मिसळून दूध वाढवित होते आणि वाढवलेले दूध हे बाजूला ठेवून त्याचे पैसे मिळवण्यासंबंधी चर्चा करत होते. जमीनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिक करू असं त्यांनी सांगितलं. जमीनदार आता रोजच लवकर उठू लागला आणि राजहंसाचं दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकर चाकर, नातेवाईक, धान्य चोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्याने जमीनदाराची तब्येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्याने दूध दुभते, धान्य, पीक, भाजीपाला यातून जमीनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्न घेऊन तो परत संतांकडे गेला असता संत महात्मा म्हणाले, अरे, तुला तर तो राजहंस दिसला, पण तूच त्याला ओळखू शकला नाहीस. परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातल्या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली. मित्रमैत्रिणींनो, या सुंदर बोधकथेतून आपल्याला असा बोध मिळतो, परिश्रमरूपी परिस ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांच्या जीवनाचं सोनं बनतं. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही बोधकथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.